किती पैलवान पिऊन गेले, किती पैलवान पिऊन गेले आता? पहिलवान नाही, पर्यटक पर्यटक येतात. हां, किती पर्यटक पिऊन गेले आता दूध? आपण गेली 20 पर्यटक. उभा राहा. केवढे केवढे पिलं? होय या इकडे, या बाटलीत एक दोन घाला सोबत जाऊ दे. धारोष्ण दूध. त्या बाटलीत दोन मग. आता आपण धारोष्ण दूध घरी नेणार आहोत. मामू यायला आलाय, गाडी बंद करायला मला ठेवा शंभर. या आपण पाहू शकता. आता आता किती संपलं का दूध? आणि शेवटच किती वाजल्यापासून आलता तुम्ही आता? आम्ही सव्वा दहा येते. सव्वा दहा ते किती? सव्वा दहा ते 11:30. 5 मिनिटं मागं पुढे एवढंच. एखादं गिराक मागे राहिलेलं असते जेवायला उशीर होते हां हां. जेवल्यानंतर दूध प्यायचं आहे ना? वाट बघायला लागते गिराक. जेवल्यानंतर दूध प्यायचं. आणि जेवल्यानंतर सोडा घालून पितात तो कसला? अंगात हीट वाढली का नाही? हां मग त्यांना ती हीट कमी येते. हां. सोड्याची बाटली आहे. तुमचं नाव सांगा जरा दादा. किसन गवळी, किसन गवळी, कोल्हापूर. कोल्हापूर. बरं, ते अंगातली उष्णता कमी करायची असेल तर दुधात, आकडी सोडा दुधात, घालून प्यायचं. आकडी दुधात. हा आकडी दुधाची दूध घ्यायचं पेलाभर हां आणि बाटली आणायची सोड्याची 10 रुपये 20 रुपये. हां. हे आपलं पिशवीतलं दुधाचे काय काम नाही आहे? नाही नाही काय उपयोग नाही ते मग काय उपयोग नाही. मग अंगात हीट कशी कमी येणार? आता पाहू शकता तुम्ही. ओरिजिन हो दूध. हां. बघा आता दूध, आपण हे धारोष्ण दूध घरी नेणार आहोत. अशा प्रकारे. तुझं नाव काय बाळ? हो बाळ. श्रवण गवळी. रोहन गवळी. हे ये इकडे. तू पितोस की नाही? किती पितोस? एक ग्लास सकाळ संध्याकाळ. कुठे गेला अभ्या? पोरगेला एका घाला. दूध किती लिटर आहे? 2 ग्लास 60 रुपये. तुम्ही काय दूध प्यायसाठी आलाय काय? पाच कानी घालून दे. दूध प्यायसाठी आला? होय दूध त्याने नाही अर्धाच मागा तुम्ही म्हणतो 2 करा. आलं नाही सर. बरं. इथे दररोज दूध पिण्यासाठी येत आहेत. झाकण, जरा झाकण लाव जरा. बातमीवर उद्या येणार आहे सकाळी. हां. तुम्ही काय दररोज येता का इथे? नाव कसं तुमचं? हां. जयंत शेख. हो. दररोज म्हणजे आता किती सकाळ संध्याकाळ की रात्री? किती वाजता? रात्री 10:30-11. किती पिता दूध? एक 1 ग्लास. पैलवान म्हणजे हे करता पैलवान वगैरे, म्हणजे तालमीत वगैरे जाता की नाही ना? सकाळी असतं. असंच तब्येतीसाठी. छान आहे. हे बघा, आता हे आता शेवटच्या टप्प्याचं दूध आहे. आता हे घेऊन जात आहेत. जुने गिरायक. हे जुने गिरायक आहे का? तुम्ही किती वर्षापासून गिरायक आहे आता? वर्ष पितो सांगतो. 21 वर्ष पिताय म्हणजे तुम्ही लहानपणापासून. नाव कसं तुमचं? अजिंक्य कोल्हापूर. काय म्हणजे तुम्ही काय तालमीत वगैरे जाता की दररोज दूध पिताय? दररोज काय व्यायाम वगैरे करता की असंच? सवय झाल्या पहिला. आणि न दूध पिल्यामुळे काय फरक पडतो? पिशवीचं दूध पिल्यामुळे काय फरक पडतो? फरक काय फक्त झोप पिशवीतलं तुझं सांग. पिशवी दूध आणि हे टाकल्याचं दूध फरक आहे. होय काय? बरं. तुम्ही एक जरा शेअर करा 1 ग्लास. होय हो. एक बाटली घेतली. बाटली आता घरी जाऊन पिणार. आता आता ताजं द्यायचं. माझं एकदा पेज जातोय. फेस जातोय काय? हो, फेस घातलं की काय दुधात? हां. काढल्या दूध प्यायचं. येणार की हे काढलं ताजं ताजं आहे, गरम आहे. होय काय? आता हे बघा, हे ताजं दूध पिणार आहेत. हा, ठीक. घर किती होते घालतो घर. हे पहा, धारोष्ण दूध. किती? एकच ग्लास की 2 ग्लास? 1 ग्लास. 2 ग्लास पित नाही? जेवलेले असते हो. नुसतं जेवण जेवण झाल्यावर प्यायचं? एक अर्धा तास हो. काय फरक पडतोय? फरक आहे. पोटाला आराम मिळतोय? झोप लागते एकदम झोप लागते? मी 12 महिने म्हणजे दूध पिते. त्यांना ती झोपच पाहिजे. एक प्रकारची झोप आहे. आता तुम्ही आता या व्यवसायामध्ये आता किती वर्ष आहेत आता दादा? 50 वर्ष. तिसरी पिढी आहे. तिसरी पिढी तुमची आहे. तुमच्या इथं म्हणजे घर पण मी मागे आलो होतो मागे, म्हणजे पालीकडे बाजूला. हो, तिथे पण म्हशी तुमच्या आहेत.
साधारण आता किती म्हशी आहेत तुमच्या सध्या? 20 म्हशी. मग आता किती आता आज 8 आणतो. दररोज 8 म्हणजे एक दिवस 8 नाही रोजच्या रोज रोजच्या रोज म्हणजे सकाळ संध्याकाळ. सकाळी सकाळी गंगावेशला. अर्बन बँकेदार काल अजून गंगेशीत सकाळी. काल मी आलेलो गंगावेशमध्ये. गंगेशी असते सकाळची. हां नाही संध्याकाळ हो सकाळ संध्याकाळ. मग तुम्ही पिताय की नाही? आम्ही पिते मी जेवल्यावरच पिते आता जीवन आलं. तुमचं तर वय किती आहे? वय माझं 55 आहे. 55 आहे. तुमचा पूर्ण वेळ तुमचा दूध व्यवसाय. होय. दारुष्ण दूध हा? दारुष्ण दूध ना हे अशा प्रकारे बघा पाहू शकता. आता घरी घेऊन चालले आहेत घरगुती घरला. आता पैलवान म्हणजे आता तालमीतले पैलवान आता कमी येतात का प्यायला काय? नाही आल्यात की थंडी दिवसात येते. थंडीच्या दिवसात येतात आता आल्यात की रोज सकाळी असतात पहिलं. पैलवान असतात. संध्याकाळचं पित नाही. सकाळचे पितात. किती पितात? एक पैलवान किती पितो दूध? 1-2 लिटर 1 लिटर पण लहानपणी असला तर लिटर. मोठं झाड असली तर 2 लिटर. म्हणजे ते तिथल्या इथं पितात. हा तिथले तिथे घरात नेतात काढून पितात खोलीवर नेतात. खोलीवर नेऊन पितात. ते दुधात काय घालतात काय आणखी? खारीक बदाम त्यांचं ते थंडाईचं हे असते मसाला. आणि ताजं दूध तसं तसंच दूध बी पितात. ते कुस्ती करून मेहनत करून आली की ते थंडाई करून पितात. होय काय? हा. बरं, अशा प्रकारे हे कुट्टी कडबा घालतायत. आणि आजही आपण दूध जे आहे दारुष्ण दूध घरी नेणार आहोत. आम्ही पिशवीतलं दूध बंद केलेलं आहे. यांना काय पेंडी बिंडी काय काय घालतं काय घालतं? वैरण आहे, पेंड करणं, कोंडाई कंटे आहे. हां आता किती लिटर झालं आता मगापासून? एवढं काय मिळत नाही हो. मोजत नाही. कसं एवढं कोण मिळत नाही. तुम्हाला पण किती वर्ष आली? मला आता 59 चालू आहे. आणि नाही तुम्ही व्यवसायामध्ये किती वर्ष आली? मी 21 वर्षापासून येत आहे. 21 वर्षापासून. हे आता दररोज यांना प्रॅक्टिस झाली येऊन बरोबर उभं राहतात. जागेवर बरोबर उभं. होय काय? पाहू शकता तुम्ही म्हशींना पण आता दररोज प्रॅक्टिस झालेली आहे. माझं यूट्यूब चॅनल आहे योगेश दिंडे व्लॉग्स 999. चांगल्या पद्धतीचं आपलं कोल्हापुरात दूध मिळतं. ताजं दारुष्ण दूध मिळतं. ते महाराष्ट्रात किंवा अन्य कुठेही देशात मिळत नाही. ते ताजं काढल्या मिळतं. अशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. तुमचं नाव कसं? होय म्हशीला नाव कसं? अशा प्रकारे पाहू शकता इथे एक कडबा. हे शिंग लांब शिंग आहेत. मात्र शिंग इकडे तिकडे लागत नाहीत. ते बरोबर त्यांचं जजमेंट आहे या मशीनचं. रस्त्यावरून चालताना पण त्या कोणालाही दुखापत न करता जातात. कुठे गेले दादा हे आता मशीनची शिंग आहेत की नाही? शिंग ते त्या म्हणजे चालताना रस्त्यावरून जाताना वगैरे कोणाला काय हे म्हणजे लागत नाहीत कसं काय ते म्हणजे अंदाज? मी पण आता सवय असते मालका संकट होय काय म्हणजे रस्त्यावर बघितलं म्हणजे ट्रॅफिकला पण कधी असं म्हणजे लावत नाही किती बी अडचण असून दे. दिवसला तर मारते. हां दिवसला तर मारते. मी असं जर महाग काय ते दिवसला मारणार. होय काय? म्हशीला दिवस जातात मारणार. तुमचं नाव कसं? तुमचं नाव कसं? मयूर टेपुडे. तुम्ही दूध प्यायला आलाय का? किती लिटर पिलं? किती लिटर कुठं काय? 1 ग्लास. 1 ग्लास. कायमची गिरायक कायमची गिराईक. तुमचं नाव कसं? तुमचं नाव? तुमचं नाव कसं? श्रीपाद नाईक. श्रीपाद नाईक आमच्या गोव्याला मंत्री आहेत, केंद्रीय मंत्री. तुम्ही केवढे पिलं दूध? 1 ग्लास दररोज. ते सगळे म्हणजे दूध आहे ते सगळे दूध कट्टा म्हणतात इकडे. आपण आता काल बघितला तो गंगावेशमधला दूध कट्टा आहे. आता इथे महापालिका इमारतीजवळ हा दूध कट्टा आहे. आणि हे अशा प्रकारे पाहू शकता. आता तुम्ही दूध पिऊन बसला आता किती वेळ बसणार? आता तुम्ही आता किती वेळ बसणार दूध पिऊन? होय किती वेळ बसणार आता दूध पिऊन? 11:30पर्यंत. थँक्यू तुम्ही चांगली माहिती दिली.
बोल बोल रे आपला आहे. धन्यवाद. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.